प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जन गोविंद जन पंडित सर्जा धर्मवीर छत्रपती शंभू महाराज की जय। पार्वती पते विचार करा लावणे अंधी मोगल येऊन तुमच्या काही दिवसांनी 20 वर्ष शांतता घ्या उभेरा सगळे उभेरा त्याला पाय देऊन उभेरा पाय असलेले उभेरा जरा शांतता ठेवा जरा मराठी माणसासारखं वागा जरा शिवरायांचा ढवावे रूप शिवरायांचा ढवावा प्रताप शिवरायांचा ढवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखाचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी गेली या वणी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय म्हणावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे परलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जानता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। बसा सगळ्यांनी खाली 10 मिनिटं बसा सगळ्यांनी खाली
वारकरी जाऊ शकतो. इथं प्रचंड हवा आहे. हे गोडेगावच्या हद्दीतील देवीचं मंदिर आहे. कोणत्या देवीचं मंदिर आहे? कळमनाईचं मंदिर आहे गोडेगावच्या हद्दीतलं. हो.
वेळेश्वराचं मंदिर आहे. वेळेश्वराच्या मंदिराला वेळेश्वर पायदिंडी सोहळ्याने प्रदक्षिणा घातलेली आहे. आता तो सोहळा मंदिरामध्ये चाललेला आहे. बघा पार खडकातून पाणी निघत आहे. या क्षेत्रात फार पाऊस जास्त पडतो श्रावण महिन्यामध्ये.
हे बघा ओंकार चव्हाण आहेत. यांचा आपण पाहिलं 2 ठिकाणी सत्कार झालेला आहे. आज तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघून घ्या. यांचा सत्कार झालेला आहे. रामकृष्ण रे रामकृष्ण. हे जगदळे साहेब आहेत. जगदळे ना हा असं ना. छान छान. रामकृष्ण रे आला आला आला. हा हा हे म्हणजे कसं आहे हे वारीचं महात्म्य लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तरुण पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा इथं प्रसाद वाटप चालू आहे. केळी वाटप चालू आहे. रामकृष्ण रामकृष्ण. सांगा बाबा.
पड लाईट नाही का आपलं लाईट नाही याची लाईट नाही का आपली
आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महादेवाच्या द्वारी ही संकल्पना हरिभक्त महाराज बाजीराव महाराज पांगर यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे। आज या ठिकाणी श्री क्षेत्र वेळेश्वर देवस्थान यांचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्त महाराज नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अखंडपणे वर्षानुवर्ष आलेल्या विविध कार्यक्रमांचं नियोजन महाराजांच्या आधिपत्याखाली होत आहे। सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वजण शुभभक्त या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी श्री क्षेत्र वेळेश्वर देहू ते पंढरपूर विना सांगण्याचे या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ सातगाव पटा सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी सन्मान होत आहे माननीय श्री हरिभक्त नामदेव महाराज वाळके ज्यांनी अखंडपर्यंत गेली 50-60 वर्ष या ठिकाणी श्री क्षेत्र वेळेश्वर भगवानाची सेवा करण्याची आपल्याला सर्वांना संधी दिली। यांच्या आतापर्यंत या ठिकाणी त्यांचा प्रथमतः सत्कार हरिभक्त महाराज बाजीराव महाराज पांगर यांनी मी विनंती करतो की आपण महाराजांचा प्रथमतः या ठिकाणी सत्कार करायचा। तुम्ही घ्या या ठिकाणी उपस्थित असलेले स्वराज्य संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हरिभक्त बाजीराव महाराज पांगर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी 5 वर्षापासून या ठिकाणी छत्रपतीची वारी महादेवाच्या द्वारी या संकल्पनेतून या ठिकाणी महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यांचा सन्मान करताना श्री क्षेत्र वेळेश्वर पायजिंदे सोहळ्याचे सचिव माननीय ज्ञानेश्वर गिरणे चेअरमन यांना मी यांच्या शुभास्ते महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। श्री क्षेत्र वेळेश्वर देहू ते पंढरपूर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पायजिंदे सोहळ्याचे विनेकरण करून ज्यांचं मोलाचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे असे या ठिकाणी विश्वनाथ गुट्टे पाटील आणि कोणाजी महाराज धोत्रे अध्यक्ष या दोन्ही मान्यवरांचा सत्कार दोन्ही महाराजांच्या शुभास्ते होत आहे। त्यांनी तो स्वीकारावा त्यांना विनंती करतो। चला विश्वनाथ गुट्टे पाटील आणि कोणाजी महाराज धोत्रे पांगर महाराज वाटी महाराजांना विनंती करतो आपण शुभास्ते दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करायचा। तुळशीवाले त्यांच्या या ठिकाणी पात्रतांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। तुळशीवाले सुमन गुंजाळ आणि देवळेताई या दोन्हीचा सन्मान करून घ्यायचा आहे। अजून एक महिला होता कोणी स्वयंस्फूर्ती नव्हता। सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणे अपेक्षित आहे पण वेळेचं बंधन ठेवून सर्व आलेल्या सर्व उपस्थित या ठिकाणी सुभाष कराळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। परत महाराज पत्र यांना विनंती करतो आपण सुभाष महाराज कराळे सन्मान करायचा आणि या ठिकाणी प्रत्येक गावचे प्रतिनिधी म्हणजे त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय दिगेसर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। संजयराव कराळे यांना मी विनंती करतो आपण त्याचा सन्मान करायचा आणि पेट ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या या ठिकाणी सन्मान घ्यायचा। चला पेट भरती मंडळ में पेट भरती मंडळ चला पेट भरती मंडळ पेट गाडेगाव भरती मंडळ गाडीवाले दत्ता कुमार आवाज चला अभ्यासराव काळे पाटील
श्री क्षेत्र देवते श्री क्षेत्र वेळेस देवते पंढरपूर ज्यांनी 21 दिवस खेळले चक्रपटीचा त्यांनी खऱ्या अर्थाने वस्तू रूपात देणगी रूपात आणि त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आपल्याला योगदान सेवा दिली असं सर्वांचं समस्त ग्रामस्थ त्याचप्रमाणे श्री क्षेत्र वेळेच्या पायकीने सोहळ्याच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी शाब्दिक हार्दिक अभिनंदन करतो. कुटुंबणी करा राजगुरू सर आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. आता सर्वांचा कुटुंबणीचा सत्कार झाल्यानंतर सर्वांचा या ठिकाणी स्वामी साहेब महाराज या इकडे या महाराज या. आज या ठिकाणी संपूर्ण असलेला आपण घेण्याचा सांगता सोहळा महाराज या स्वामी महाराज या स्वामी महाराजचा टाळ्या स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आज या ठिकाणी संपन्न असलेला सोहळा अतिशय चमत्कार पद्धतीने साजरा होत आहे आणि हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून शिवरायांची रयतेच्या शपथचा हा शिल्प या ठिकाणी साकार होणार आहे. गेली सुमारे 2 वर्ष झालं या ठिकाणी भव्य दिव्य शिवाजी महाराजांनी या रायरेश्वराची शपथ स्वराज्याची शपथ घेतली त्याचे शिल्प या ठिकाणी साकार होणार आहे. अंदाजे 25 लाख रुपये त्यासाठी खर्च होणार आहे. तरी आपण तनमनाने या मोठ्या कार्याला आपण सहभाग लावायचे आणि चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी वेळेश्वर गड म्हणून आपला या पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक होईल आपल्या या वास्तू या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा. त्या निमित्ताने प्रथमतः मी हरिभक्त बाजीराव महाराज बांगर त्यानंतर वाळके महाराज बोलते आणि कार्यक्रमाची सांगता वेळ फक्त 2-3 मिनिटं थांबा. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम 2 मिनिटं थांबा. आज एवढं या ठिकाणी सर्वांसाठी श्री क्षेत्र वेळेश्वर पायकिंडी सोहळ्याच्या ट्रस्टच्या वतीने सर्वांना प्रसाद अन्नप्रसाद मिळेल याची सर्वांना फराळ मिळेल याची नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे संस्कृती अण्णासाहेब निकर यांचे वेळ झालेला आहे. गेले 4 वर्ष सोहळा सुरू होता. यावर्षी 5व्या वर्षामध्ये पदार्पण होऊन हा सोहळा यावर्षी वेळेश्वराच्या प्रांगणामध्ये सांगतेपर्यंत पोहोचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेली 5 वर्ष ही सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो आणि या सोहळ्यामध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी देवीचा सहभाग त्या ठिकाणी असतो. म्हणून प्रथम गेल्या 1-1.5 वर्षापासून साधारण या ठिकाणी वेळेश्वराची महती लक्षात घेऊन आदरणीय वाल्मी महाराजांच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी चर्चा झाली. बाबांचं म्हणणे असं होतं की या ठिकाणी आश्वारून स्मारक छत्रपतींचं व्हावं, परंतु मी बाबांना सांगितलं मला थोडा 1-5-6 महिन्याचा वेळ द्या, आपण काहीतरी जगावेगळं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. अनेक वेळा रायरीमध्ये सुद्धा रायरेश्वरच्या पायथ्याला माझी अनेक वेळा कीर्तन सेवा संपन्न झाली. रायरेश्वरला छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली हे सर्वांना माहीत आहे, परंतु रायरेश्वराला सुद्धा स्वराज्याचे शपथ असलेलं तर शिल्प त्या ठिकाणी साकारलेलं नाही. आणि रायरेश्वर आणि वेळेश्वर जर भौगोलिकदृष्ट्या याचा जर विचार बारकाईने केला, ज्यांनी पाहिलं असेल रायरेश्वर त्यांना माहीत असेल आणि ज्यांनी वेळेश्वर पाहिले त्यांना माहीत असेल की यामध्ये जवळपास भौगोलिकदृष्ट्या 70% साम्य दोन्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी आढळून येतं. आणि म्हणून गेल्या 2 वर्षापूर्वी आपण वेळेश्वरचा थोडासा विस्तार केला. वेळेश्वर गड असा आपण सर्वांच्या संमतीने या ठिकाणी नामलौकिक विस्तार केला आणि म्हणून वेळेश्वर गड असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि गड म्हटलं की छत्रपतींची आठवण येते आणि म्हणून महादेवाच्या साक्षीनं महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. ती स्वराज्याची शपथ खऱ्या अर्थाने जनमानसांपर्यंत कशा पद्धतीने महाराजांनी ते नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये अनेक संदेश दडलेले आहेत आणि ते संदेश खऱ्या अर्थाने जनमानसांपर्यंत पोहोचावे. आणि जवळच आपल्या नजीकच शिवनेरी महाराजांचं जन्म ठिकाण आहे.
त्यानंतर चाकणचा संग्राम दुर्ग सोडला तर मधल्या बरेचसा भाग असा मोकळा आहे की ऐतिहासिक असं काही पूर्ण नाही चिन्ह नाही. तर म्हणून आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक आपलं वेगळं काहीतरी व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी ठिकाण सुद्धा चांगलं असावं लागतं आणि म्हणून वेळेश्वर सारखं पवित्र ठिकाण या ठिकाणी आहे. जागा त्या ठिकाणी योग्य अशी उपलब्ध आहे आणि म्हणून एक साधारण 4-5 महिन्यापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपण सगळी मंडळी चालतो. त्या सोहळ्याचे जे प्रमुख म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम पाहिले तुकोबारायांचे 10वे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते एक 4 महिन्यापूर्वीच आपण खऱ्या अर्थाने त्याचं भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या भव्य दिव्य शिल्पाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आताच यांनी सुनील शेट्टी सांगितलेलं आहे की साधारण 25 लाख रुपयाचे आपल्याला कार्यक्रमाचे सगळं पूर्णत्वाला जाण्यापर्यंत तेवढ्या रकमेची गरज लागणार आहे. तर खऱ्या अर्थाने आपल्या 7 गावच्या सगळ्या मंडळींनी जर मनात आणलं आणि प्रत्येक कुटुंबातून माणशी 100 रुपये जरी आपल्याला मिळाले तरी सुद्धा ही रक्कम सहजासहजी आपण उभी करू शकतो. याशिवाय अनेक काही मंडळी आपल्या 7 गावामध्ये अशी आहेत की त्यांच्या दातृत्वाचा हात मोठा आहे आणि म्हणून त्यांच्याकडून केवळ 100 रुपयेच मिळणार आहेत अशातला भाग नाही. आज सकाळपासून माझ्याकडे आता एक लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या किमान 5 अंकी आकडे त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आणि काही लोकांच्या देणग्या संजू शेतकऱ्या असतील मावळी अरण्य आहेत त्यांच्याकडे देणग्या जमा सुद्धा झालेल्या आहेत आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातले 2-2, 4-4 प्रतिनिधी त्याच्यामध्ये काम करतात. सगळ्यांचा नामोल्लेख करायला आपल्याकडे वेळ कमी आहे परंतु बऱ्याच वेळेला काही लोकांची इच्छा असते की आम्हाला पण तुमच्या सोबत काम करायचे पण आम्हाला तुम्ही काही म्हटलेलं नाही. तर कुणी अशा निमंत्रणाची वाट पाहू नये. छत्रपतींचं कार्य हे धर्म कार्य आहे, राष्ट्र कार्य आहे, देव कार्य आहे आणि म्हणून जसं महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुणी मावळ्यांनी निमंत्रणाची वाट पाहिली नाही, स्वराज्यात सहभागी झाले. 10 वर्षाचा तानाजी मालुसरे उंबरठं सोडून लाल महाराज येऊन छत्रपतींना जर येऊन मिळतोय मला हिंदवी स्वराज्यात काम करायचंय तर उंबरठं आणि लाल महाल याचं अंतर फार मोठं आहे आणि आपल्या 7 गावात एकमेकांच्या शेजारी शिवेला आपण सगळी मंडळी आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला येऊन मिळालात तर निश्चितच सोन्याहून पिवळं होईल असं मला वाटतं. कुणी निमंत्रणाची वाट पाहू नये. हे धर्म कार्य आहे, हे माझं स्वतःचं कार्य आहे अशा हिशोबाने आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मानसिकता आपण जर मनामध्ये ठेवली तर खऱ्या अर्थाने ते होऊ शकतं आणि त्यासाठी सगळ्यात प्रथम जर गरजेची जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे आर्थिक उलाढाल आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपला तर हात त्या ठिकाणी असावा परंतु आपल्या संपर्कात जे लोक असतील मित्रमंडळी असतील आजूबाजूची मंडळी असतील त्यांनाही सांगायचं की आमच्या परिसरामध्ये एक ऐतिहासिक भव्य दिव्य असं महाराजांचं स्वराज्याची शपथ असलेला एक 14 व्यक्तींचं हे शिल्प त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि याच्यामध्ये आपला सुद्धा खारीचा वाटा असावा. ज्याला सिंहाचा वाटा उचलायचा त्याने सिंहाचा वाटा उचलावा पण किमान सिंहाचा वाटा नाही उचलता आला तर किमान आपण खारीचा वाटा उचलावा आणि शास्त्र असं सांगतं की आपण जी काही कमाई करतो त्याच्यामध्ये किमान 20% दान करावं. माझ्या माहितीप्रमाणे 2% जरी दान केलं तरी सुद्धा पुष्कळ रक्कम आपल्याला या ठिकाणी उभी राहणार आहे आणि जेवढा आपण पुढे अवधी ठेवलेला आहे की 2 वर्षात आपल्याला हे स्मारक खऱ्या अर्थाने पूर्ण करायचंय. परंतु याची शुभारंभ करताना काही लोक म्हणतील तुम्ही गेल्या वर्षापासून पुकारताय पण इथं काही सुरुवात झालेली दिसत नाही. तर कोकणामध्ये महाराजांचं एक स्मारक पडलेलं होतं त्याच्यामुळे शासनाने बऱ्याचशा नियम अटी बदललेल्या आहेत की जे आपल्याला उभं करायचंय त्याचा अगोदर डाय बनवावा लागतो तो शासनाला सादर करावा लागतो. शासनाची जर मंजुरी आली तरच आपल्याला काम सुरू करता येतं आणि ते काम प्राथमिक स्टेजला सुरू करायला पहिल्या प्रथम आपल्याला किमान 7 लाख रुपयाची अपेक्षा आहे आणि ती रक्कम ज्यावेळेला उभी होईल आणि संबंधित आर्किटेक्चरला त्यांना ते काम दिल्यानंतर ते काम कुठेतरी शासनाच्या ऍप्लिकेशन पर्यंत म्हणजे अर्जापर्यंत जाऊन पोहोचतं. इतकं फास्ट काम जसं शासनाचं आपल्याला वाटतं तसं नाही. अशी एक म्हण आहे जुन्या लोकांची सरकारी काम 6 महिने थांब. तर त्यांची मंजुरी जोपर्यंत आपल्याला 100% उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण 100% काम पूर्ण करू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आर्थिक व्यवस्था करायला थांबण्याची गरज नाही. आर्थिक व्यवस्था प्रत्येक गावामध्ये आपण 4-4 प्रतिनिधी नेमलेले आहेत त्या 4 जणांवर अजूनही 4 जण काम करायला लागले तरी निश्चितच आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि म्हणून आज दिवसाभरात अनेक देणग्या या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. कैलासवासी पार्वताबाई अनाजी मोरे यांच्या स्मरणार्थ त्याचप्रमाणे कैलासवासी लहुनाथ अनाजी मोरे यांच्या स्मरणार्थ भरत शेठ मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून या भव्य दिव्य शिल्पासाठी स्वराज्याच्या शपथ या शिल्पासाठी 21,000 रुपयाची देणगी या ठिकाणी. त्याचप्रमाणे आमच्या स्वराज्य संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब दिघे सर यांच्याकडून सुद्धा 10,001 रुपयाची देणगी जमा झाली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय दिलीप दादा पवळे
हे स्वराज्य संघाचे संपर्क प्रमुख म्हणून आणि शिवसेना नेते म्हणून त्या ठिकाणी ते काम पाहतात. यांच्याकडून सुद्धा 11,001 रुपयाची देणगी या ठिकाणी जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय माऊलीरांनी आपल्या वेळेश्वर पायथ्याशी सोहळ्याचे सचिव म्हणून काम पाहतात आणि आमच्याबरोबर स्वराज्य संघाचे तासगाव पठाराचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्याकडून सुद्धा 11,111 रुपयाची देणगी आली आहे. स्वागत करायचं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे बँक अकाउंटची जबाबदारी दिलेली आहे. आदरणीय संजय कराळे यांच्याकडून सुद्धा 11,111 रुपयाची देणगी आली आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातले बीजेपीचे नेते आदरणीय संजू शेठ थोरात आकाश डेअरीचे मालक यांनी भूमिपूजनाच्या वेळेला स्वतःहून हजेरी लावली. त्यांना आम्ही निमंत्रण सुद्धा दिलं नव्हतं. स्वतःहून आले म्हणजे धर्म कार्य आहे. आम्ही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची मागणी न करता त्यांनी स्वतःहून 1,00,000 रुपयाची देणगी आहे. जेव्हा तुम्हाला काही कमी पडेल तेव्हा सुद्धा माझ्याकडे या. तुम्हाला आलेल्या अडचणी सुद्धा सोडवण्यासाठी मी निश्चित त्या ठिकाणी मदत करीन. त्याचप्रमाणे आदरणीय सुनील गंगाराम टोपरे सकाळ प्रेसचे पत्रकार यांच्याकडून सुद्धा 11,111 रुपयाची देणगी आलेली आहे. बरेचसे मान्यवरांच्या मंडळींच्या त्यांच्या काही ठिकाणी जमा झालेल्या आहेत. अकाउंट आपण दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला खऱ्या अर्थाने हिरिरीनं आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आदरणीय शंकरराव काळे आपल्या विभागातला एक दातृत्व साधव पठाराचं म्हटलं तर वाव ठरणार नाही. 31,001 रुपयाची देणगी स्वागत करायचं. त्याचप्रमाणे दत्तोबा हिरंडे आमच्या स्वराज्य संघाचे आंबेगाव तालुक्याचे संघटक यांच्याकडून देखील 11,111 रुपयाची स्वागत करायचंय. अजून कोणाला सांगायचे लगेच माझ्याकडे जमा द्या. 2 दिवसांच्या महिन्याने पगार झाल्यावर द्या. बटाट्याचे पैसे झाल्यावर द्या. अजून शाळू विकल्यावर द्या. ज्वारी विकल्यावर द्या. जाहीर करायला हरकत नाही. आपण प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार आपण देणगी जाहीर करू शकता. लगेच जमा करण्याची गरज नाही. किंवा जेव्हा तुमची मानसिकता असेल आणि एक सांगून जातो तुम्हाला, आम्ही ज्या वेळेला धर्मकार्य करायला घ्यायचं असतं ना त्यावेळेला कुठेही कमीपणा मानायचा नसतो. आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरी एक दिवस येणार. आणि रामदास जयराज धोत्रे यांनी सुद्धा 5,555 रुपयाची तसं आम्हाला तुमच्या घरी छत्रपतींची सेवा करण्यासाठी यायचं. आम्हाला तुमच्या घरी आल्याचं कधी कमीपणा वाटणार नाही. छत्रपतींच्या सेवेसाठी तुमच्याकडे येणार आहे. छत्रपती होते म्हणून आज आपण वेळ करायचा प्रायड काय नाव तुमचं दादा? हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे. ते स्मारक का उभारायचं आहे, छत्रपतींचं स्मरण व्हावं आणि हिंदू जागा व्हावा ही त्याच्या पाठीमागची प्रमुख भूमिका आहे. आणि खऱ्या अर्थाने या पवित्र सिद्ध शारदा भीवशन एरंडे ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून आपण हे खऱ्या अर्थाने काम हाती घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली 50 वर्ष वेळेश्वर देवस्थान डेव्हलप झालं ते आदरणीय वळके महाराज सुद्धा आमच्या टीममध्ये सक्रिय सहभाग घेतात. परंतु त्यांच्या वयामानानुसार आम्ही त्यांना जास्त त्रास देत नाही. परंतु आम्ही कुणी नाही भेटलो तर बाबा इथं तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. बाबांना सुद्धा तुम्ही त्यांना रोख स्वरूपात द्यायला अडचण वाटत असेल त्यांनी कोणी ऑनलाईन जरी दिलं तरी चालेल. संजय ते बँकेचं कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याकडे चेक सिस्टम असते. चेक सुद्धा दिला तरी चालेल. संजय शेठची बोलून चेक कसा काय त्यांच्याशी बोलून घ्या. कारण चेक त्या अकाउंटच्या हिशोबाने आला पाहिजे. नाव दुसरं आलं, माझं व्यक्तिगत नाव टाकलं, बाबांचं नाव टाकलं तर तो चेक पास होणार नाही. त्यांना कसं बँकेत अपेक्षित आहे त्याच्या पद्धतीनं करून घ्या. आणि त्याचा लेखाजोखा सगळं पाहण्यासाठी ऑफिशियल त्या ठिकाणी आहे. प्रामाणिकपणे सगळे काम करतात. सावंत आहेत. अशी सगळ्या म्हणजे 7 गावाची किमान 10-20 लोक आमच्या टीममध्ये काम करतात. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा सोबत काम करावं अशी त्या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपला सगळ्यांचा खारीचा वाटा असेल किंवा शियाचा वाटा असेल असं ज्याला ज्याला वाटते त्याने किमान टाळ्यांचा त्या ठिकाणी सहभाग द्यावा. याही महिलेने 1,001 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. आणि मी आता हरिभक्त नामदेव महाराज गोळके यांना विनंती होतो आपण थोडं मनोगत व्यक्त करावं. आणि त्यानंतर आणि कार्यक्रम सगळ्यांनी फराळ घेऊन जायचं.
अशा प्रकारचा सोमवार त्या निमित्ताने सर्व या ठिकाणी सातवा पगार 7वा पगार 16 महाराजांबरोबर छत्रपतींची वारी महाराजांच्या 4-5 वर्षाचा कालखंड झाला. हे 5 वर्षे आणि म्हणून हा एक सोहळा चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आपण राबवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये सुंदर मांडलेलं आहे आणि छत्रपतींचं स्मारक का होऊ नये, झालंच पाहिजे, ते कधीच व्हायला पाहिजे. परंतु वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. ज्यावेळेला छत्रपतींनी आपल्या सगळ्या सुखाचा त्याग केला आणि आपला धर्म, आपली संस्कृती ही जिवंत ठेवली. छत्रपती जर जन्माला नसले तुम्ही आम्ही दिसलो नसतो. आणि म्हणून आता सगळ्या धर्म पाहिजे, आपला धर्म धोक्यात आहे. वैयक्तिक तुम्ही किती मोठे असाल, किती दादागिरी करा, परंतु धर्म जर संपला आता आपल्याला विचार करतो. आता ते कोलारवाडीला मी आपण सगळेजण आलो, ते बारकाई 5-6 पोरं एका कोपऱ्यात बसलो. ज्यावेळेला इकडे भजन चाललं त्यावेळेला ते टाळ्यावर किती आनंद म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर माझं अंतर्गत भरून आलं. त्याने भविष्य काळामध्ये की जर कधी जर आपल्या धर्मावर जर कधी संकट आलं तर म्हणजे ह्या लेकरांचं काय. आणि तिथं गेलो आम्ही जागा आमची नाव लागली सुखरूप कडाला. परंतु आपल्या इष्टकींचं काय, आपल्या स्थायी पोस्ट बँकेमध्ये असणाऱ्या पैशांचं काय, वैयक्तिक आपल्या माणसांचं काय, वैयक्तिक आपला जो वेळ वाढला याचं काय हसायसारखी गोष्ट नाही. आज मुस्लिम समाजामध्ये बारकाली पोरं सुद्धा घोषणा करतात तुम्ही राम मंदिर बांधलं ना पण 1 दिवस आम्ही पाडून टाकू. दिसतात का गुजराती मारवाड्यांच्या स्त्रिया आपल्याला, त्यांची पोरं आमच्या दारूच्या दुकानावर. मुसलमानांची मुली, मुसलमानांची बाई पडली तर झाकून पाकू नये. तिला विचारलं झाकून पाकून का, तर ती सांगते की माझा धर्म मला उघडं राहायला शिकवित नाही. आणि आपलं ते काय सांगा सगळं घेणार सगळं बोलायलाच काय नाही, कसं वागायचं काही करायचं पण लक्षात ठेवा.